आज भागवत एकादशी निमित्त जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, बोलो जाता बरं करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा, तू का म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. ह्या अभंगावर आपण निरूपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, जगद्गुरू तुकाराम महाराजांना नतमस्तक होऊन, तसेच सगळ्या वैष्णवांना नमस्कार करून आणि माझ्या गुरुजनांना, आईवडिलांना, सर्वांना नमस्कार करून मी निरूपणाला सुरुवात करते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, बोलो जाता बरं करीसी ते नीट, बोलो जाता बरं करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तू का म्हणे आता खेळतो कौतुके, तू का म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य, झाले तुझे सुख अंतर्बाह्य, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. येथे या निरूपणामध्ये तुकाराम महाराजांनी हे सांगितले की मी जेथे जेथे जातो तेथे तेथे हे भगवंता तूच माझा सांगाती आहे, मला तुम्हीच हाताला धरून चालविले. भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुन मोहमयी अंधारामध्ये पडला होता तेव्हा त्याने युद्ध करण्यास नकार दिला आणि धनुष्यबाण खाली टाकला व तो श्रीकृष्णाला म्हणू लागला की हे माधव, मी माझ्याच बांधवांना मारून, गुरु द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना यासारख्या गुरुजनांना मारून, तसेच महान अशा भीष्माचार्यांना मारून, सर्व आप्तांना मारून का राज्य भोगू, एवढे मोठे पाप मी कसे काय करू, असं जेव्हा अर्जुनाला वाटलं तेव्हा त्याने विचारलं. अर्जुन उवाच कथम भीष्मम अहम सख्ये द्रोणम च मधुसूदनम इषुभिहा प्रतियोस्म्यामी पूजा अहोर अरिसूदन. म्हणजे ह्याच्यामध्ये अर्जुन म्हणतात की हे अरिसूदना, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणाचार्यासारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेल, असं भगवंताला विचार. त्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा असं अर्जुनाला वाटायला लागलं. आणि त्यामध्ये
त्याचं एवढं म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाला की त्याने भगवंतालाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये तो मोहजाळामध्ये इतका अडकला की त्याला काहीही सुचेनासं झालं, त्याचं ज्ञान नाहीसं झालं. त्यावेळेला भगवंतांनी काय केलं की कालचक्र थांबवून अर्जुनाला भगवद्गीतेतलं ज्ञान सांगितलं. आणि भगवान म्हणाले की तू निमित्त मात्र आहेस, मी या सर्वांचा करविता आहे आणि तू फक्त निमित्त मात्र आहे. त्यामुळे तू युद्ध कर, कर्म कर. श्रीकृष्णाने वारंवार त्याला सांगतात आणि हे कर्म करताना तू मला एकट्याला शरण ये आणि मीच तुला सगळ्यापासून मुक्तता देईल. आणि हे सर्व तू माझंच चिंतन कर. त्यासाठी भगवंत म्हणतात, मन मना भव मदभक्तो मद्याजीमा नमस्करू मामे वैशंसी सत्यते प्रतिजाने प्रियोसी मे. म्हणजे हे अर्जुना, तू काय कर, तुझं मन मला अर्पण कर, तू मलाच नमस्कार कर, तू मलाच शरण ये आणि तुझ्या ह्या सगळ्या ह्याच्यातून शरणागतीतून, सगळ्या तुझ्या चिंतेतून, ह्या संकटातून मी तुला मुक्त करेन. देवाने खरेच अर्जुनाचा हात धरून त्याच्याकडून कर्म करून घेतले. भगवंत हे खरोखरच आपल्या बरोबर नेहमी असतात. कोणत्या ना कोणत्या रूपाने ते सतत उपस्थित असतात. आपण म्हणतो जाताना येताना कोणीही बरोबर येत जात नाही, परंतु भगवंत कधीही आपली साथ सोडत नाही. भगवंत चैतन्य रूपाने प्रत्येक जीवामध्ये वसलेले असतात. किडा आपण कोणताही जन्म घेऊ, आपण 84 कोटी युनी जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो आणि त्यामध्ये आपण किडा, मुंगी, कुत्रा, मांजर काहीही होतो आणि त्या 84 कोटी युनीमध्ये फिरताना भगवंत आपल्यामध्ये नेहमी चैतन्य स्वरूप असतात. आणि हे दयाळू असे भगवंत आपल्याला नेहमी सहाय्य करत असतात. जेव्हा गर्भावस्थेत जीव असतो तेव्हा त्यावेळी त्याला खूप यातना होतात, त्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात. आणि काय होतं की आईच्या गर्भामध्ये पिशवीत तो उलटा लटकलेला असतो आणि त्याची उलटी अशी स्थिती असताना वटवाघळाप्रमाणे तो उलटा लटकलेला असतो आणि त्याच्यामध्ये मूत्र विष्ठेने तो वेढलेला असतो आणि त्याला कातडी नसते. त्यावेळेसला त्या जीवाला आई जे आंबट, तिखट, मिठाचं खाते ते सगळं त्याच्या जीवाची लाही होत असते. जठराग्नीमध्ये हा गोळा उकडून निघतो, हा जीव उकडून निघतो, त्याला असह्य वेदना होतात. तेव्हा तो भगवंताला सारखे वारंवार हाका मारत असतो की भगवंता, ह्या यातनेतून तू मला सोडव, मी तुझी भक्ती करल. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा मी कवा असं म्हणतो. म्हणजे एवढं त्याला मायाने तो वेढून जातो, एवढी माया चिटकलेली असते की तो त्याला सोडूच शकत नाही. कारण भगवंताने मायेचं स्वरूप इतकं आपल्या भोवती पांघरून टाकलेलं आहे की त्यामुळे आपल्याला भगवंत दिसेनासे होतात. तरीसुद्धा जो शुद्ध भक्त असतो तो काय म्हणतो की भगवंता, मी जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती हो. चालो वाटे आम्ही तुझाचे आधार, चालो वाटे आम्ही तुझाचे आधार, चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. ह्या संसाररूपी सागरात ह्याला दुःखालय म्हटलं आहे. आणि यामध्ये देव तुझाच आम्हाला आधार आहे असं आपण म्हणतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची सत्ता आहे. म्हणतात ना, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो,
वर्म हे जानोनी शरण आलो. आता इथं आपण जर पाहिलं तर आपल्याला चोखोबांचं उदाहरण घ्यावं लागेल. चोखोबांची पत्नी सोयराबाई ह्या गरोदर होत्या आणि गरोदर त्यावेळेला चोखोबा महार असं त्यांना म्हटलं जायचे. आणि चोखोबा हे खूप पांडुरंगाचे भक्त होते आणि ते गरोदर असल्यामुळे त्यांचे दिवस भरत आले होते. आणि चोखोबांना त्यांनी सांगितलं की आता माझं बाळंतपण जवळ आलेलं आहे, तुम्ही काय करा, त्यांच्या नणंद होत्या जवळच्या गावामध्ये, तुम्ही नंदूबाईंना घेऊन या, वंसंना घेऊन या. आणि ते चोखोबा निघाले वंसंना आणायसाठी, त्यांच्या नंदूबाईंना आणायसाठी. पण जाताना काय झालं की पंढरपूरची दिंडी दिसली त्यांना आणि त्या दिंडीत ज्ञानेश्वर माऊलींचा गजर होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि त्या पंढरपूरच्या दिंडीमध्ये चोखोबा इतके तल्लीन झाले की त्या दिंडीबरोबरच ते पंढरपूरला निघून गेले. आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीच भान राहिलं नाही की आपली बायको गरोदर आहे आणि तिने आपल्याला निरोप दिलेला आहे की आपल्या बहिणीला बोलवण्याचा. परंतु ते त्या नामगजरामध्ये सर्वस्व विसरून गेले, सगळी कामं घरातली सगळं काही विसरून गेले आणि ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले. आणि पांडुरंगाला इकडे काळजी लागली की आता हा चोखोबा माझ्याकडे येत आहे आणि ह्याच्या बायकोचे दिवस तर सगळे भरलेले आहेत, आता ती बाळातीन होणार म्हटल्यावर तिची मदत कोण करणार? त्यावेळेला कोणी मदतीला नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत स्वतःच सोयराबाईंच्या वंश बनून गेल्या, नंदूबाई बनून गेल्या आणि सोयराबाईंचं बाळंतपण स्वतः विठ्ठलाने केलं. आणि विठ्ठलाने बाळंतपण केल्यानंतर तिचे सगळे बाळुते वगैरे बाळाचे सगळे धुण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये काय झालं की जेव्हा चोखोबा माघारी आले त्यावेळेसला येताना त्यांना आठवण झाली की आपल्या बायकोने आपल्याला सांगितलं आहे की काय करा की येताना तुम्ही नंदूबाईंना माझ्या बाळंतपणासाठी घेऊन या. आता चोखोबांना खूप काळजी वाटायला लागली की काय होईल. परंतु काय झालं की येऊन बघतात तर भगवंत स्वतःच काय करायला आलते नंदूबाईच्या रूपामध्ये आणि त्यांनी बाळंतपण केलं. आणि इकडे चोखोबांना खूप काळजी लागली होती. रस्त्याने येताना ते सारखे विचारात मग्न होते. परंतु भगवंतानी इकडं तर सगळं काम त्यांचं केलं. आणि ज्या वेळेला ते पोहोचले घरी त्यावेळेसला भगवंत नाहीसे झाले. आणि भगवंत नाहीसे होऊन त्यांच्या ज्या बहिणीला त्यांनी घेऊन आलते त्या बहिणींनी विचारलं की बाई तुझं बाळंतपण कोणी केलं? त्यावेळेसला चोखोबांची पत्नी म्हणाले की तुम्हीच वंश आलता आणि तुम्हीच सगळं करता, रोज माझ्यापाशी येऊन 1.25 महिना झाला तुम्ही माझं करता. त्यावेळेसला त्यांना आश्चर्य वाटलं आणि चोखोबांना कळालं की हे काम दुसरं तिसरं कुणी केलेलं नाही, हे भगवंतानी केलेलं आहे, पांडुरंगाने विठ्ठलाने केलेलं आहे. आणि भगवंत इतके दयाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की त्यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. आणि भगवंत भक्ती वाचून कशालाही दुसऱ्या कोणत्याही साधनाला ते प्रसन्न होत नाहीत. कारण भक्ती एवढी प्रगाढ पाहिजे भगवंताप्रती, एवढी श्रेष्ठ पाहिजे की त्याच्या पुढे कितीही ज्ञानी माणूस असला तरी तो काही कामाचा नाही. म्हणजे ज्ञान आणि कर्मयोगी आणि ज्ञानयोगी हा भक्तीपुढे फिक्का आहे. आणि किती विविध साधनं केली, खूप विद्वान पंडित जरी असला तरी भक्ती जर त्याच्यामध्ये नसेल, तो खूप सांगत असला आणि त्याच्यामध्ये जर भक्तिभाव नसेल तर त्याची भक्ती फोल ठरते, म्हणजे काहीच उपयोग होत नाही त्याचा. म्हणतात ना, आम्हा न करे ज्ञान, आम्हा न करे ज्ञान, वेदांचे वचन आम्हा न करे ज्ञान. म्हणजे याच्यामध्ये काय की आम्ही भगवंता आम्हाला काहीही कळत नाही, आम्ही साधे भोळे आहोत, आम्ही जशी भोळी बाबडी भक्ती करतो ना ती तशी तुम्ही स्वीकार करून घ्या. आम्हाला कुठल्याही वेदांचं पुराणांचं कशाचंही ज्ञान नाही, परंतु आम्ही
छोटासा प्रयत्न करतो की हे भगवंता तू प्रसन्न व्हावा म्हणून आम्ही तुझे गुणगान गातो. आणि तेच आमचे वेडे वाकडे बोल, तेच आमचे बोबडे बोल तू भगवंता आपलेसे करून घे आणि तू त्यांना आपलंसं मानून घे. म्हणून तर म्हणतात ना की माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. हे भगवंता तू काय कर, आमचे हे बोबडे बोल एखाद्या आईसारखं तू कौतुक मानून घे आणि हे आमचे बोबडे बोल तूच नीट करून घे. तुला जे योग्य वाटतंय ते आमच्याकडून बोलून घे. म्हणून तर म्हटलं आहे, बोलो जातावर करीसी ते नीट, बोलो जातावर करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे हे भगवंता मी कसाही बोललो, काहीही बोललो तरी तूच ते सगळं नीट करून घे आणि माझं सगळं काही सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण आहे. माझी लाज तूच राखणार आहेस, तूच माझं सर्वस्व राखणार आहेस. त्याच्यामुळं हे भगवंता तू आमच्यावर एवढी कृपा कर, एवढी कृपा कर की त्या कृपेमुळे सगळे आमचे बोबडे बोलसुद्धा तू शुद्ध करून घे आणि तुझ्या सेवेमध्ये आम्हाला तल्लीन करून घे, तन्मय करून घे. हे भगवंता म्हणतात ना, व्यादाचरण म्हणजे तू किती साधनं केली ना तरीसुद्धा भगवंत विविध साधनांनी प्रसन्न होत नाहीत. तर भगवंत कशाने प्रसन्न होतात? भक्तीमुळे होतात. आणि भक्तीचं हे उदाहरण आपण ह्या श्लोकातून पाहू. व्यादाचरण ध्रुवच वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादव पतेरुगस्य की पौरुषम कुब्जाया किमुनामं रूपम आधिक्य की तत्सुदा मान्योधनं भक्त्या तुष्यन्ति केवलनच गुणो भक्तिप्रियो माधवाः. म्हणजे आचरणाने भगवंत कधीच संतुष्ट होत नाही. जर आचरणाने भगवंत संतुष्ट होत असले असते तर व्याधाचं असं कोणतं चांगलं आचरण होतं की भगवंतानी प्रसन्न व्हावं. आणि ध्रुवाचं जर वय पाहिलं तर फक्त 5 वर्षाचे होते ध्रुव बाळ. आणि त्या वयाच्या योगाने जर भगवंत प्रसन्न होतात म्हणावं तर भगवंत वयाने सुद्धा प्रसन्न होत नाहीत. त्यांना काय लागतो तर भाव लागतो. तो तर केवळ बालक होता, छोटंसं बाळ होतं ध्रुव बाळ. म्हणून तर म्हटलंय व्यादाचरण ध्रुवच वयो विद्या गजेंद्रस्य का. म्हणजे विद्या, गजेंद्र म्हणजे हत्ती. एका हत्तीला किती विद्या असू शकते की तो भगवंताला प्रसन्न करू शकतो का? नाही करू शकत. तो संतुष्ट नाही करू शकत. परंतु ह्यांनी काय सांगितलं की ह्या सगळ्या साधनांनी भगवंत प्रसन्न होऊ शकत नाहीत. का जातिर्विदुरस्य म्हणजे जातीच्या योगाने भगवंत प्रसन्न व्हावेत म्हणावा तर विदुराची अशी कोणती जात होती की देवाने प्रसन्न व्हावा? तो तर दासीपुत्र होता. यादव पते ऋगस्य की पौरुषम म्हणजे यादवपती म्हणजे उग्रसेन हा राजा होता. त्याचं कोणचंच पौरुषम नव्हतं, पुरुषत्व नव्हतं. परंतु भगवंताने स्वतः कंसाला मारलं आणि त्यांना राज्य दिलं. कुब्जाया किमुनामम रूपम आधिक्य की म्हणजे कुब्जा ही दिसायला काय फार सुंदर होती का? सौंदर्याच्या योगाने जर भगवंत प्रसन्न होतात म्हणलं तर त्या कुब्जा कशी होती? 8 ठिकाणी वाकडी होती आणि तिचं रूप काय एवढं चांगलं कुरूप होती ती दिसायला. 8 ठिकाणी वाकडी होती. त्यामुळं तिच्या त्या रूपाने भगवंत प्रसन्न होतील का? नाही. तत्सुधा मान्योधनम म्हणजे
सुदामदेव हे धनाच्या योगाने काय भगवंत प्रसन्न होत नाही. तर सुदामदेव तर आपले काय होते, दरिद्रे होते. परंतु भगवंत कुब्जेला प्रसन्न झाले, सुदामांना प्रसन्न झाले, उग्रसेनाला प्रसन्न झाले, गजेंद्राला प्रसन्न झाले, व्याधाला प्रसन्न झाले. आणि असे सगळं भक्ती, फक्त भगवंताला काय प्रिय आहे तर भक्ती, गुणांनी भगवंत प्रसन्न होत नाहीत. ह्या श्लोकामध्ये हेच सांगितले की भगवंताला विविध साधनं कितीही गुणांनी आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत प्रसन्न होत नाही. भगवंत फक्त आणि फक्त भक्तीने प्रसन्न होतात. तुम्ही भक्तिभावाने भगवंताला काय अर्पण केले त्यानेच भगवंत प्रसन्न होतात. मग अजून एक आपण श्लोक पाहू ह्या संदर्भात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिप्रुह्यम तस्मामी प्रयतात्मनः. म्हणजे भगवंत, तुम्ही जर भगवंताला छोटंसं पत्र दिलं, पुष्प दिलं, फळ दिलं, उदक म्हणजे पाणी जरी दिलं तरी ह्या अल्पशा गोष्टींनीसुद्धा भगवंत प्रसन्न होऊ शकतात जर तुम्ही ते भक्तिभावाने अर्पण केलं तर. म्हणजे तुमच्यामध्ये तेवढी भक्ती असली पाहिजे. तुम्ही काही एक साधं झाडाचं पान म्हणजे तुळशीपत्र जरी तुम्ही अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होतात. आता द्रौपदी जेव्हा आपण पाहिलं की वनामध्ये द्रौपदीला 5 पांडव गेले होते सगळेजण. तर द्रौपदी हे करण्यासाठी काय केलं की भाजीच्या पानाने भगवंत प्रसन्न झाले. म्हणजे जेव्हा दुर्वासा ऋषी त्यांच्याकडे जेवायला गेलते, खूप सगळे त्यांनी भक्त त्यांच्याबरोबर नेले होते आणि 5 पांडव हे वनात असताना त्यांच्याकडे तेवढी जेवणाचं साधन नव्हतं आणि दुर्वासा ऋषी फार कडक होते, शिस्तबद्ध होते आणि त्यांनी द्रौपदीला जेवण बनवून ठेवण्यासाठी सांगितलं. परंतु काय झालं की सगळ्यांनी भोजन केलेलं होतं आणि काहीच शिल्लक नव्हतं आणि पात्रामध्ये फक्त भाजीचं एक पान राहिलेलं होतं. पण भगवंत म्हणजे द्रौपदीने काय केलं, भगवंताचा धावा करायला लागली. भगवंता, तू माझी लाज राख बाबा, आता हे एवढे मोठे लोक मी कशी जीव घालू, हे दुर्वासा ऋषी तर फार कडक आहेत, ते लगेच शाप देतात आणि काय करायचं. म्हणून द्रौपदीने हाक मारायला भगवंताला आर्ततेने सुरुवात केली आणि तिथं श्रीकृष्ण स्वतः आले आणि ते भाजीचं पान भगवंताने स्वतः खाल्लं आणि त्या योगाने भगवंत प्रसन्न झाले, संतुष्ट झाले आणि त्यांनी बाकीच्या सगळ्या त्यांचे जे दुर्वासा ऋषींचे जे शिष्य होते त्या सगळ्यांना तृप्त केलं. आणि गजेंद्राने शेवटी मरताना पुष्प दिलं आणि भगवंताला संतुष्ट केलं. आता शबरी, भगवंतांनी काय केलं की रामांनी शबरीची उष्टी बोरंसुद्धा आपण खाल्लेली पाहिलेली आहेत आणि बली जे दानव होते ते तर त्यांनी काय केलं की भगवंताला 3 पग वामन अवतारामध्ये 3 पद जमीन अर्पण केली आणि त्या 3 पदामध्ये भगवंतानी सगळं काही व्यापून टाकलं आणि शेवटी बलीच्या डोक्यावर पाय देऊन बलीला पाताळ लोकात घातलं. परंतु भगवंत तरीही इतके त्याच्यावर प्रसन्न झाले की भगवंत स्वतः त्याचे द्वारपाल झाले. म्हणजे भगवंत त्याच्यासाठी द्वारपाल म्हणजे सेवक झाले. म्हणजे भगवंताचे सगळेजण आपण सेवक आहेत, परंतु भगवंत त्या बलीला इतकी मोठी उपाधी दिली की भगवंत त्याचे सेवक झाले. त्यामुळे बळीराजा प्रसिद्ध झाले दानामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही जर भक्तिभावाने थोडं जरी दान दिलं भगवंताला तरी भगवंत प्रसन्न होऊ शकतात. परंतु भगवंत नाना विविध साधनांनी काही प्रसन्न होत नाही. भगवंताला काय हवंय की तुमचा भक्तिभाव हवा आहे आणि भगवंताला तुमचं प्रेम हवं आहे की ज्या प्रेमाला भगवंत सतत आसुसलेले आहेत आणि भगवंताला वाटतं की ह्या सगळ्यांनी आपल्याला प्रेम द्यावं आणि प्रेमाचा भुकेलेला हा असल्यामुळं हा प्रेमासाठी कुठेही जातो आणि काहीही करायला तयार होतो. आपण पाहिलेलं आहे की संतांच्या घरी भगवंतानी नामदेव महाराजांच्या घरी भगवंतानी 36 वर्ष पाणी वाहिलं आणि एवढं पाणी वाहिलं, एवढी सेवा केली तरीही नामदेव महाराजांना माहीत नव्हतं. आणि एवढे म्हणजे जनाबाईच्या घरी दळू लागले, शेण थापू लागले, भाकरी करू लागले, सगळी कामं जनाबाईबरोबर केली. भगवंत एवढे कृपानिधी आहेत. तुम्ही जर भगवंताला काही न मागता निस्वार्थ सेवा जर दिली तर भगवंत त्याचे दास होतात, त्या भक्ताचे दास होतात आणि भगवंत त्याच्या
एवढ्या समीप जातात की त्यालाही माहीत नसतं की आपल्याला भगवंत आपल्या आसपास आहेत. आणि त्या भगवंताच्या ह्या भक्तीच्या जोरावरच ह्या सगळ्या संतांनी भगवंताला विठ्ठलाला प्राप्त करून घेतलं, श्रीकृष्णाला प्राप्त करून घेतलं, आपलंसं केलं. आणि त्याच्यामुळंच की हे जे आहे भक्तिभाव, हा भगवंत सगळं काही देतो पण भक्ती देत नाही. कारण भक्ती दिल्यावर भगवंताला दास व्हावं लागतं, म्हणून भगवंत भक्ती देत नाहीत. आणि ह्या संदर्भात आता असं म्हणतात की देवा तू आमचं, आपण काय म्हणलो होतं की तू आमचं सगळे बोबडे बोल आहेत ते भगवंता तू आमचे नीट करून घे, इथपर्यंत आलतो आपण. आता ह्या संदर्भात आपण आणखी एक उदाहरण पाहू की देशपांडे नावाचा एक ब्राह्मण होता. वयाचे 65 वर्ष झालते आणि त्याला वाटलं की आपण ज्ञान मिळवावं आणि आपण कीर्तन करावं. आता 65व्या वर्षी त्याला कीर्तन करण्याची, ज्ञान मिळवण्याची इच्छा झाली. आता ज्ञान मिळवून कीर्तन करायला त्याला वय त्याचं 65 झाल्यामुळं त्यांनी काय केलं की विनंती केली माऊलीला, ज्ञानेश्वर माऊलीला विनंती केली आणि अनुष्ठान मांडलं की मला आता तुम्ही ज्ञान द्या. आणि त्यांनी इतकं अनुष्ठान मांडलं की उपवास धरले त्यांनी. आणि मग त्याचं माऊलीला खूप चिंता वाटू लागली. माऊलीला वाटलं आता ह्याचं कसं होणार बाबा. मग माऊलीने त्याला स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की तू तुकाराम महाराजांकडे जा. आणि स्वप्नामध्ये सांगितल्यामुळे तो तुकाराम महाराजांकडे गेला. आणि तुकाराम महाराजांवर त्याची काही एवढी जास्त श्रद्धा नव्हती. आणि तो ब्राह्मण असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं, संपत म्हणजे त्याला ज्ञानाचा अहंकार होता थोडक्यात. आणि तुकाराम महाराजांना विनंती माऊलींनी केली की ह्या ब्राह्मणाला तुम्ही काहीतरी द्या. त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी ओव्या लिहिल्या, परंतु त्या ओव्या मराठीत असल्यामुळं त्या ब्राह्मणाला त्या काय आवडल्या नाहीत. आणि त्याला ते पटलं नसल्यामुळं त्यांनी ते म्हणजे श्लोकात नाही, मराठी भाषेत अभंग आहेत म्हणून त्याने ते तिथंच ठेवले, टाकून गेला तो. आणि त्याच गावात आता हे टाकून एवढं तुकाराम महाराजांनी माऊलींच्या विनंतीवरून एवढं अभंग लिहिले होते, तरीसुद्धा त्यांनी ते टाकून दिले. आणि त्याच गावात अजून एक दुसरा ब्राह्मण होता, अशिक्षित ब्राह्मण होता आणि त्याला काही वाचायला वगैरे येत नव्हतं. त्याचं नाव होतं कोंडभट. आणि हे कोंडभट होता ना, तो तुकाराम महाराजांवर त्यांची खूप श्रद्धा होती आणि ते तुकाराम महाराजांचं खूप भक्तिभावाने पूजा अर्चा करायचे. आणि मग हे कोंडभटला काय केलं, तुकाराम महाराजांनी हे अभंग दिले. आणि असा हा अशिक्षित ब्राह्मण, ज्याला काहीही वेदांचं वगैरे ज्ञान नव्हतं, असा हा ब्राह्मण होता. आणि त्याला सगळं ज्ञान त्या ओव्यामधून झालं. आणि राजाच्या दरबारात जेव्हा वेदाचा अर्थ सांगायसाठी रामेश्वर शास्त्री अर्थ सांगत होते, त्यावेळेला अर्थ सांगताना तेथे भगवंताच्या संदर्भात एक अर्थ विसरला ज्ञानेश्वर शास्त्रीकडून. आणि तो विसरलेला अर्थ सगळा ह्या कोंडभट नावाच्या ब्राह्मणाने सांगितला. म्हणजे भगवंताची कृपा झाली तर अज्ञानी सज्ञानी होऊ शकतो. भगवंताची कृपा झाली तर पांगुळा माणूसही पर्वत शिखर पार करू शकतो. भगवंताची कृपा झाली तर अंध व्यक्तीही पाहू शकतो. भगवंताची कृपा झाली तर काहीही अशक्य असं काहीच राहत नाही. आता पुढची ओवी काय, नेली लाज धेट केलो देवा, म्हणजे माझी लाज भगवंता मी तुझ्या हाती दिलेली आहे. आता इथं आपण जर बघितलं तर इथं आपण द्रौपदीचं उदाहरण घेऊ शकतो. द्रौपदीला जेव्हा कौरवांनी ह्याच्यामध्ये सभेमध्ये भरलेल्या सभेमध्ये ओढून आणलं दुःशासनाने आणि तिला तिच्या साडीला हात घातला. त्यावेळेसला तिनं भगवंताचा धावा केला. तिलाही वाटलं होतं सुरुवातीला की माझे पती रक्षण करतील माझं. नंतर वाटलं तिला की इथे भीष्माचार्य, कृपाचार्य, हे सगळे ज्येष्ठ मंडळीत हे सगळे माझं रक्षण करतील. परंतु त्यांनीही रक्षण केलं नाही आणि दुःशासन तिची साडी फेडू लागला. त्यावेळेसला तिनं आर्तस्वराने, तिला जेव्हा समजलं की आता माझं काहीच चालणार नाही, आता मला कोणीही
खाली राहिलेला नाही. आता माझी अवस्था अशी आहे की माझी लाज आता उघडी पडणार आहे. त्यावेळेसला तिनं आर्त स्वराने दोन्ही हात वर करून वैकुंठीच्या भगवंताला, द्वारकेच्या श्रीकृष्णाला मोठ्याने हाक मारली की हे भगवंता, तूच माझी लाज राख. आता मी माझी लाज गेली तर लोक काही म्हणणार नाही, पण भगवंता श्रीकृष्णा, तुझ्या बहिणीची लाज गेलेली लोक तुला नावं ठेवतील. असं म्हटल्याबरोबर भगवंत धावत पळत त्या गरुडालाही मागं टाकून तिची लाज राखण्यासाठी आले. कशामुळं तर भगवंत ऋणी होते तिच्यामध्ये. कशामुळं तर भगवंताचं जेव्हा बोट कापलं होतं तेव्हा तिनं भरजरी पितांबर फाडून दिलेला होता. तिनं कशाचीही चिंता न करता भगवंताच्या बोटाला चिंधी बांधलेली होती. त्या चिंधीच्या एका एका धाग्यासाठी भगवंत एक एक भरजरी शालू बनून तिच्या भोवती गुंडाळले गेले. म्हणजे भरजरी पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. म्हणजे भगवंत स्वतः वस्त्र बनले आणि तिची लाज भगवंताने राखली. म्हणजे भगवंत एवढे कृपाळू आहेत की भगवंताची कृपादृष्टी असली तर कुठलंही संकट, कोणतंही संकट आपल्याला काहीही करू शकत नाही. म्हणजे भगवंत जेथे असतील ना तेथून ते प्रत्येकाचं अंतर्मन पाहत असतात आणि भगवंताला सगळ्याचा भाव कळतो. आता शेवटी म्हणतात की तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. म्हणजे हे भगवंता, आम्ही तुझ्यामुळं इतकं कौतुकाने खेळतोय ह्या संसारामध्ये की इथं सुख झालं काय आणि दुःख झालं काय. सुख दुःख आम्हाला दोन्ही पण बरोबर आहेत. आणि आमचं अंतर्मन जेव्हा आम्ही तुला अर्पण केलं तेव्हा आम्ही अंतर आणि बाह्य दोन्ही दृष्टिकोनातून आम्ही सुखी झालो. म्हणजे चराचरात भगवंत दिसू लागले, चराचरात भगवंता तुझंच रूप दिसू लागलं आणि ह्या रूपामध्ये आम्ही अंतर्बाह्य इतकं तल्लीन होऊन नाचू लागलो, ह्या अंतर्बाह्यामध्ये इतकं तल्लीन होऊन गाऊ लागलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला परमसुख, परमशांती मिळू लागली. आणि हे सुख उपभोगण्यासाठी कितीतरी साधू संत अनेक साधना करतात. हे सुख उपभोगण्यासाठी भगवंतासाठी कितीतरी लोकांनी नाना विविध साधनं केली आणि त्याच्यासाठी लोक कैलासमध्ये जाऊन मोठी साधना करतात. म्हणजे कसं, उपाशी राहतात, दाढी मिशी सगळं वाढवतात, जटा वाढवतात, जटांचा भार स्वीकारतात आणि उपाशी राहतात, सगळं काही करतात, परंतु भगवंत भावाशिवाय मिळत नाहीत हे त्यांना कदाचित माहीत नसावं. आणि भगवंत म्हणजे घरी बसूनसुद्धा आपण त्यांची साधना करू शकतो. जर तुमचं शुद्ध अंतःकरण झालं, तुम्ही जर षडविकारांनी मुक्त झाला, काम क्रोध लोभ मोह मत्सर दंभ ह्या सगळ्या विकारांपासून जेव्हा तुम्ही मुक्त होता तेव्हा भाव तुमचा शुद्ध होतो आणि तो शुद्ध भाव भगवंताला प्रिय असतो. आणि हेच आपण आता आणखी एका कथेतून पाहू. जेव्हा म्हणजे कुर्मदेव जे होते ते कुर्मदेव हे पैठणमध्ये जन्मले आणि ते 22 वर्षाचे असताना त्यांनी म्हणजे त्यांना ते कुर्मदेव होते ते चालू शकत नव्हते, कारण त्यांना पाय नव्हते, हात नव्हते. आणि हात पाय नसलेले हे कुर्मदेव होते ना, ते पैठणमध्ये जन्मले आणि 22 वर्षाचे असताना त्यांनी आईकडे हट्ट धरला की आई मला कीर्तनाला घेऊन चल. त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना कीर्तनाला घेऊन गेली आणि तिथं त्यावेळेसला भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी कुर्मदेवांना खूप इच्छा होती की मी भानुदासांच्या कीर्तनामध्ये जावे. आणि कीर्तन इतकं रंगलं की तिथं काय झालं की कीर्तनामध्ये त्यांनी काय केलं, भगवंताचं इतकं वर्णन केलं आणि सांगितलं की भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला वारी करावी लागेल आणि दिंडीत वारीत गेलं पाहिजे. म्हणजे भक्तिभावाने नामस्मरणाने तुम्ही गात भगवंतासाठी देवासाठी
तुम्ही काय केलं पाहिजे, हा देह झिजवला पाहिजे हे त्यांनी कीर्तनात सांगितलं. आणि मग काय कुर्मदेवाने हट्ट धरला भानुदास महाराजांकडे, मला वारीला यायचं म्हणून. आणि वारीला यायचं म्हटलं की काय झालं की लोटांगण घेत घेत ते म्हणले, हे भानुदास म्हणले की तुझी लय फरफड होईल आणि तुला चालता येत नाही, तुला हात नाहीत पाय नाहीत आणि तू कसा येणार म्हणले, तू नाही येऊ शकत वारीला. तर ते म्हणले नाही नाही मी फरफडत येईल, मी पोटाने फरफडत तसंच फरफडत येईल आणि वारीला तुमच्याबरोबर मला घेऊन चाला म्हणून मागं लागले. परंतु काय झालं, हे भानुदास महाराज काय ऐकायला तयार नव्हते. तसेच ते काय झालं, कुर्मदास पोटाने फरफडत गेले. पहिला मुक्काम कुठं असतो वारीचा, बीडला असतो, मांजरतुंब्याला, नंतर येरमाळ्याला, नंतर बार्शीला, नंतर लऊदगावला. मग असे कुर्मदास वारीमध्ये फरफडत येत होते. आणि बीडला, मांजरतुंब्याला, येरमाळ्याला, बार्शीला असं ते येत लहूलुहान झाले, म्हणजे रक्तबंबाळ झालं त्यांचं शरीर फरफडत येत असल्यामुळं. आणि लऊद गावामध्ये काय झालं, त्यांच्या अंगातून रक्तस्राव व्हायला लागला. आणि पंढरपूरला जायचं म्हणल्यावर अजून अंतर होतं, पंढरपूर काही जवळ आलेलं नव्हतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये कुर्मदासांनी भगवंताला आर्ततेने हाक मारली की हे भगवंता, हे विठ्ठला, माझ्याकडे एवढी शक्ती नाही, विठ्ठला पांडुरंगा, तू आता काय कर, तूच माझ्या दर्शनासाठी ये आणि मला भेट दे. ह्या लऊद गावामध्ये तू ये भगवंता माझ्यासाठी आणि मला भेट दे. अशी विठ्ठलाने हाक ऐकली कुर्मदासांची. आणि कुर्मदासांसाठी भगवंत पंढरपूर सोडून, गाभारा सोडून पांडुरंग लऊद गावामध्ये आले आणि कुर्मदासांना भेट दिली. आणि कुर्मदासाचं शरीर सगळं मांडीवर भगवंतांनी घेतलं, त्यांचं डोकं. आणि भगवंताला पाहिल्यानंतर कुर्मदासाला एवढा आनंद झाला की म्हणतात ना, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मनन पुरे धनी, पाहता पाहता मनन पुरे धनी. देखिला माये देवांचा देव, देखिला माये देवांचा देव. फिटला संदेहो निमाले दुजेपण, फिटला संदेहो निमाले दुजेपण. देखिला माये देवांचा देव, देखिला माये देवांचा देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसी, बाप रखुमा देवीवर खून बांधली कैसी. देखिला माये देवांचा देव, देखिला माये देवांचा देव. अशा पद्धतीने कुर्मदासांनी भगवंताची स्तुती केली आणि डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक केला आणि शेवटी विठ्ठलाने त्यांना मोक्ष दिला. एवढे बोलून मी माझं प्रवचन संपवते. धन्यवाद.